लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसंच एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। होय, राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट हप्त्याची रक्कम ही डीबीटीतून येणार आहे। आतापर्यंत हप्ता न येण्याचं कारण म्हणजे सरकारला अर्थसंकल्प जाहीर करायचा होता, त्याच्या तयारीमध्ये सरकार होतं। त्या कारणामुळे पूर्ण लक्ष लाडकी बहीण योजनेकडे सरकारला देता आलं नाही, कारण की शेतकऱ्यांसाठी, विविध लोकांसाठी, सरकारला नागरिकांसाठी निर्णय घ्यायचे होते। पण आता सरकारने बजेट सादर केलेला आहे। आता सरकारचं पूर्ण लक्ष लाडकी बहिणीकडे असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशाचं आता हे वाटप सुरू होत आहे। त्यामुळे काळजी करू नका, कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आता तुम्हाला पण येईल। बघा, आलेल्या माहितीनुसार आता राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा झालेली असून पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन राज्य सरकारने आता केलेलं आहे। तुम्हाला एक नाही तर 2 हप्त्याचे 3000 रुपये, होय बघा, 2 हप्त्याचे 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती मिळणार आहेत। आणि गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये पण आता बऱ्याच जणांच्या खात्यावरती सरकार टाकणार आहे। सरकारला कळालं आहे की ज्या लाडक्या बहिणी आता सध्या नाराज आहेत त्या असं म्हणू लागलेल्या आहेत की सरकार हप्ता लवकर देत नाही। मग आता त्याच नाराज झालेल्या बहिणीला आता सरकारला खुश करायचं आहे, कोणालाच नाराज ठेवायचं नाही। मग कोणतीच बहीण नाराज राहू नये याकरिता आता 2 हप्त्याचे 3000 रुपये तर भेटणारच, पण तुमच्या खात्यावर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता येणार आहेत। होय, आता अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यभरातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळणार असून 3830 रुपयांची रक्कम सरकार आता तुमच्या खात्यात देणार आहे। तर चला सर्व काय आता जाणून घेऊयात। आज किती जिल्ह्यात पैसे येणार, उद्या किती जिल्ह्यात पैसे येणार, की दुसरी कोणती पैसे वाटपाची तारीख आहे, सर्व काय आता बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका, अशाच अपडेट बघायला मिळतील। तर चला पाहूयात। बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली। या ठिकाणी बघू शकता, राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर झालेला आहे। तर चला, या ठिकाणी यादी पण आलेली असून पूर्णची पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। मग हे पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, आज किती जिल्ह्यात पैसे मिळणार, तर बघा आता सर्व यादी आलेली असून पहिला टप्पा सरकारकडून जाहीर होत आहे। 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे पैसे आणि 6 बँकेमध्ये पहिल्या टप्प्याचे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत। तर चला, या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी देखील आपण बघण्याचं काम करूयात। बघा, या ठिकाणी जर विचार केला तर तुमच्या खात्यावरती 2 हप्त्याचे 3000 मंजूर झाले। बघा, पूर्ण पैसे आता मंजूर झालेले आहेत। मग बघा, आता हे पैसे कसे वाटप होत आहे, दुपारून वाटप होणार की संध्याकाळी पूर्ण वाटप केलं जाणार आहे, पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात येऊ शकतात, सर्व आता माहिती समोर आलेली आहे। बघा, हे टोटल 3000 रुपये पूर्ण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता लवकरच पोहोचणार आहेत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मंजूर झालेत। बघा, हे पण पैसे तुम्हाला मिळवता येतील, पण जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना 3830 रुपये रक्कम मिळेल। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला 1500 रुपयेच मिळू शकतात, कारण की आता व्हिडिओच्या पुढे आपण सांगणार आहोत नेमकी कोणती 2 कामे सरकारने करायला सांगितली आहेत। बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्याचे 3000 रुपये येतील आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये येतील। त्यामुळे ती 2 कामे करा, म्हणजे तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये डायरेक्ट पैसे लवकर मिळतील आणि गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता पण मिळेल। आणि तो काही एकदा मिळणार नाही, पुन्हा नंतर एकदा मिळाला की वर्षातून 3 वेळेस तुम्हाला गॅस सिलेंडर घेण्यासाठी 830 रुपये सरकार आता 3 हप्ते देणार आहे। त्यामुळे सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। पण मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार जर ही 2 कामे तुम्ही केली नसतील तर पैसे भेटणार नाहीत। त्यामुळे ही 2 कामे सर्वच बहिणींना यावेळेस करायची आहेत, तरच तुमच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याचे पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। तर चला, कोणती 2 कामे करायची ती पण सांगतो आणि कोणत्या 12 जिल्ह्यात आणि कोणत्या 6 बँकेमध्ये पैसे वाटप आता सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची आणि बँकांची पण नावं तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं काम करतो।
बघा या ठिकाणी आता मोठी आनंदाची बातमी इथं स्पष्टपणे काय दिसतंय बघा, लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आली, पहिला टप्पा अखेर सरकारकडून मंजूर। बघा आता पूर्ण पैसे खात्यात येणार आहे तुमच्या बँक खात्यात, एक नाही तर 2 हप्त्याचे टोटल 3000 रुपये पूर्ण रक्कम डीबीटी अंतर्गत येणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाचा आहे, कारण गॅस सिलेंडरची अन्नपूर्णा योजना सरकारने आणलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर घेण्यासाठी 830 रुपयांचे 3 हप्ते वर्षातून सरकार देत असते। त्यामुळे हे पण योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कसं काय करायचं सगळं काय तुम्हाला समजून सांगतो, सोप्या पद्धतीत कळणार आहे, फक्त शेवटपर्यंत माहिती बघा। बघा आता डीबीटीला मान्यता मिळाली आहे। डीबीटी अशी प्रक्रिया आहे की एकदा डीबीटीतून पैसे टाकाय सुरू केले की डायरेक्ट पैसे पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातात आणि 1000 नाही तर तुमच्या बँक खात्यात आता 1500 पण नाही 3000 2 हप्त्याचे येणार आहेत। म्हणजेच की फेब्रुवारीचा हप्ता 20वा आणि मार्च महिन्याचा हप्ता 21वा, हा 2 हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती किती तर 3000 रुपये पूर्ण जमा होणार आहेत, पूर्ण मंजुरी मिळालेली आहे। बघा आतापर्यंत हप्ता न येण्याचं कारण म्हणजे जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे पैसे सरकारपर्यंत पोहोचलेले नव्हते, पण आता सरकारने पूर्ण रक्कम जी आहे ते आपल्या जवळ आता जे आहे ते ठेवलेले आहे, पूर्ण रक्कम सरकारपर्यंत आता पोहोचलेली आहे। आता फक्त एका क्लिकमध्ये एका रिमोटच्या बटनामध्ये डीबीटीतून तुमच्या खात्यात हे 3000 रुपये येणं बाकी आहे। आता हे पूर्ण 3000 रुपये डीबीटीतून सरकार देण्याचं आता ठरवलेलं असून सरकारने सांगितलं आहे की डीबीटी अशी प्रक्रिया आहे, आम्ही पैसे पाठवले की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट हे पैसे 30 किंवा 35 मिनिटांमध्ये पोहोचतात। म्हणजे 30 ते 35 मिनिटात कोणत्या क्षणी हे हप्ता जे आहे ते पूर्ण जमा होत असतो असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणजे आता सरकार कोणत्या क्षणी पैसे टाकण्यास सुरुवात करत आहे आणि या 12 जिल्ह्यात आता डायरेक्ट पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। बघा आता पैसे पाठवल्यानंतर 30 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरती लगेच पहिला मेसेज दिसेल, क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये 1000 म्हणजे या ठिकाणी बघा 1500 रुपये अशी रक्कम तुम्हाला दिसली की समजून जायचं आहे आपल्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते जमा झाले। त्यानंतर तुम्हाला पुन्हा एक मेसेज येईल, पुन्हा मेसेज काय येईल, क्रेडिट युअर अकाउंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 रुपये इंग्लिशमधून 1500 असं दिसल। असं दिसलं की समजायचं सरकारने मग 21व्या हप्ता म्हणजे मार्च महिन्याचे पण पैसे आपल्या बँक खात्यात जे आहे ते जमा केलेले आहेत असं तुम्ही समजू शकता। हा 21वा हप्ता पण पूर्ण डीबीटीतून सरकार टाकणार आहे। पण बघा आता नेमके पैसे कोणत्या 12 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत तर त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावं दाखवतो आणि कोणत्या 6 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची पण नावं तुम्हाला आता दाखवत आहे। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, आपण ज्या बँकेत खातं खोललंय त्या बँकेचं नाव आहे का हे तुम्हाला समजून जाईल। तर चला आता सविस्तर या ठिकाणी आपण यादी बघूयात। बघा आता सर्वात आधी विचार केला तर सरकारने आता 4 विभाग निवडले आहेत। 4 विभागातील या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे आता जमा होणार असून 4 विभागामध्ये पूर्ण 2 हप्त्याचे म्हणजेच की 20वा हप्ता फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा आणि मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा 21वा हप्ता हा पूर्ण मंजूर केलेला आहे, टोटल 3000 आणि गॅस सिलेंडरचे पण यामध्ये 830 रुपये येणारच आहेत। गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे लाडक्या बहिणींनो यावेळेस तुमच्या खात्यावरती येतील, म्हणजेच की 3830 रुपये अशी मोठी रक्कम आता तुमच्या सर्वांच्या बँक खात्यात येणार आहे। ही देखील गोष्ट आता लक्षात घ्या। तर चला पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो, नावं वाचून दाखवतो। आता यादीकडे तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट 3830 रुपये आता तुम्हाला मिळून जातील। तर चला पाहूयात। बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राचा जिल्ह्यांचा नकाशा मॅप दिसतच असेल। बघा या नकाशामध्ये पूर्ण विभागांची नावं, जिल्ह्यांची नावं आपल्याला पाहावयास मिळत आहेत। बघा या ठिकाणी आता सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत तर तुम्हाला झूम करून दाखवतो। या ठिकाणी बघा तुम्हाला एक जिल्हा दिसत असेल, तो म्हणजे कोकणातील रायगड जिल्हा। बघा हा जो रायगड जिल्हा आहे या रायगड जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता येणार असून एक ना एक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळणार आहे। बघा आता या रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 1500 रुपयांचे असे 2 हप्त्याचे 3000 रुपये आता जमा होणार आहेत। बघा या ठिकाणी रायगड जिल्हा, त्यानंतरचा जिल्हा कोणता आहे तर बघा त्याच्या खालचाच जिल्हा आहे तो म्हणजे
रत्नागिरी जिल्हा बघा या ठिकाणी तुम्हाला हा रत्नागिरी जिल्हा दिसत असेल। या रत्नागिरी जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात किती रुपये जमा होणार आहेत तर बघा रत्नागिरीमध्ये 3000 रुपये 2 हप्त्याचे येणार आहेत आणि ते पण लाखो बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। 1 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये येणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील एक ना एक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आता मिळणार आहे। बघा अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, अजून सर्वात आधी पैसे पुढच्या कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत आता त्यांची पण यादी तुम्हाला दाखवणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। त्यासाठी आता फक्त तुम्हाला राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा आहे, कारण की आता तुम्हाला हे पैसे काय डायरेक्ट मिळणार नाहीत। यावेळी सरकारचा नवीन नियम आहे, जर तुम्ही ही 2 कामे केली तरच तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमच्या बँक खात्यावरती जे आहे ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये येणार नाहीत। आता 2 दिवसाच्या ही कामं करून घ्या, नाहीतर हप्ता विसरा। मग आता कोणती 2 कामे करायची आहेत ही पण माहिती तुम्हाला पुढे सांगणार असून तुम्ही फक्त राहिलेला आता 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। बघा आता या ठिकाणी पुढचे जिल्हे पण तुम्हाला मी दाखवण्याचं सांगण्याचं आता काम करत आहे। बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे लाडक्या बहिणींनो काय माहिती आलेली आहे तर बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती 2 कामे करायची ती माहिती या ठिकाणी आलेली असून ही 2 कामे जर तुम्ही केली तर डायरेक्ट पैसे आले म्हणूनच समजा। मग कोणती 2 कामे करायची ती एकदा तुम्हाला माहिती देतो, त्यानंतर पैसे आता आज किती जिल्ह्यात जमा होतील, उद्या किती जिल्ह्यात जमा होतील व कोणत्या जिल्ह्यात जमा होतील त्यांची नावं पण सांगतो आणि पैसे आजच येणार आहेत की उद्या येणार आहेत की दुसरी कोणती तारीख आहे ते लगेच तुम्हाला आता सांगण्याचं काम करणार आहे। आता राहिलेला व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत चला। तर बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, प्रशासनाचं काय आव्हान आहे बघा, अधिकाऱ्यांचं देखील आव्हान लाडक्या बहिणींना पण बघायला मिळत आहे। बघा आता प्रशासनाकडून आव्हान देखील करण्यात येत आहे, सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे बँक खात्याशी आधार लिंक करा। बघा इथे स्पष्टपणे सांगितलंय बँक खात्याशी आधार लिंक करा। बँक खात्याशी आधार लिंक केलं तरच तुमच्या खात्यात पैसे येतील। जर हे काम केलेलं नसेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आणि त्यानंतर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता यावेळेस मिळणार नाही। त्यामुळे ही 2 कामे करायचीच आहेत। त्यानंतरचं महत्त्वाचं अजून एक काम करायचं आहे। बघा खाली काय सांगितलं आहे त्याच्या खालीच लगेच दुसरी लाईन आहे, ई-केवायसी पण पूर्ण करा। म्हणजेच की आता ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। ज्या बहिणींनी ई-केवायसी केली असेल पण त्यांच्यामध्ये काही चूक आढळली असेल तर त्यांनी लवकरात लवकर ती चूक दुरुस्त करून ई-केवायसी करून घ्यावे, जेणेकरून आता पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात डेबिटच्या माध्यमातून जमा होईल। ही देखील गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। त्यामुळे तात्काळ आता ई-केवायसी पूर्ण दुरुस्त करून घ्यावी लागणार आहे। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता पैसे कोणत्या क्षणी जमा होणार आहेत। तर चला पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघू। बघा आता या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे। बघा या ठिकाणी यादी पण आपल्याला पूर्णपणे दिसतच आहे। एक जिल्हा आहे म्हणजे या ठिकाणी बघा सोलापूर जिल्हा। हा जो सोलापूर जिल्हा आहे या सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात माता भगिनींच्या बँक खात्यावरती पूर्ण किती रुपयांची रक्कम येणार आहे तर 3000 रुपयांची अशी रक्कम येणार आहे आणि ही पूर्ण रक्कम डीबीटीतून सरकारने मंजूर केलेली असून डीबीटीतून पूर्ण पैसे जमा होणार आहेत। म्हणजे तिकडून पैसे पाठवल्यानंतर काही मिनिटांमध्ये, काही वेळेस 20 मिनिटात, 25 ते 30 मिनिटात पूर्ण रक्कम जमा होईल। त्यामुळे कोणीच काळजी करायची नाही, चिंता करायची नाही। पूर्ण रक्कम सरकारने मंजूर केली असल्या कारणाने सर्वात मोठा दिलासा माता भगिनींना आता मिळत आहे। 3000 रुपयांची रक्कम वाटपाचा मोठा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतल्या कारणाने लाडक्या बहिणी आनंदी झालेल्या आहेत, लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। तर बघा हे 3000 रुपये आता पूर्णची पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून सर्व माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्या कारणाने सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळतोय असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही रक्कम पण आता पूर्ण बँक खात्यात दिली जाणार आहे। यामुळे लाडक्या बहिणी आता नाराज राहणार नाहीत, तर एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार असून सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणच्या बहिणींसाठी आलेली आहे। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा, नंदुरबार जिल्हा। बघा या ठिकाणी जर विचार केला तर
नंदुरबार जिल्ह्यातील पूर्ण सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम आता दिली जाणार आहे। या ठिकाणच्या नंदुरबार जिल्ह्यातील बहिणींनो, तुमच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैशाचं वाटप होणार असून 3,000 रुपये 2 हप्त्याचे म्हणजेच की फेब्रुवारी आणि मार्चचे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार असल्या कारणाने एक मोठा दिलासा आता तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। पण सरकारकडे लाडक्या बहिणींची विनंती आहे की EKYC ऑप्शन पुन्हा द्या। बऱ्याच बहिणींची EKYC राहिलेली आहे, पण सरकारने आता जे आहे ते सद्यस्थितीला हा निर्णय घेतला तर बहिणीला दिलासा मिळेल। EKYC होत नाहीये अशा अडचणी बऱ्याच बहिणींच्या येत असल्याचं बहिणींनी सांगितलं आहे। त्यामुळे आता काही जणांची EKYC नसल्यामुळे ज्या गरजू बहिणी आहेत, ज्यांना काही कामाच्या अडचणीमुळे अचानक EKYC करता पण आली नव्हते, टाइम सरकारने भरपूर दिला, पण थोड्याशा कारणामुळे ज्यांना EKYC करता आली नाही त्यांना 15 दिवसाची तरी मुदत मिळावी अशी मागणी लाडक्या बहिणींची आहे। जर ही मागणी लाडक्या बहिणींची सरकारने पूर्ण केली तर लाडक्या बहिणी अजून खुश होतीलच, हे देखील मात्र नक्कीच खरं आहे। तर बघा, आता पूर्णची पूर्ण रक्कम ही पूर्ण लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असून एक ना एक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा आता मिळणार आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणीनं बघा, आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आणि आजच पैसे येणार आहेत का, तर चला ते पण सांगतो। बघा, लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार पूर्ण यादी वगैरे सर्व काही जाहीर झालेलं आहे। बघा, आता पैसे वाटप कसं होणार आहे, किती स्वरूपात आणि कशा स्वरूपात, तर बघा यामध्ये पुढचा जिल्हा एक आहे तो म्हणजे या ठिकाणी बुलढाणा जिल्हा। बघा, आता हा जो बुलढाणा जिल्हा आहे, या बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 3,000 रुपयांची मोठी रक्कम जमा होणार आहे। 3,000 रुपये टोटल हे DBTच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत। ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय, आनंदाचा आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा, आता बुलढाणा जिल्ह्यात 3,000 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। EKYC करा, बँक खाता, आधार खाते हे सगळं व्यवस्थित आहे का तपासा, जेणेकरून कोणतीच अडचण राहणार नाही। तर बघा, पैसे आज येणार नाहीयेत, पैसे आता जे आहेत ते ज्यांचे जानेवारीचे आले नसतील त्यांना आज येतीलच म्हणायचं। हे वाटप सुरूच आहे, ज्यांना उशिरा जे पैसे येत आहेत त्यांना आता सुरूच राहणार आहे। जानेवारीचा काही हप्ता भेटला नाही ते हळूहळू मिळतच राहील, त्यामुळे काळजी करू नका। सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार ही अपडेट आपण देण्याचं काम केलंय। सरकारकडून ऑफिशियल तारीख अजून जाहीर झालेली नाहीये। पैसे वाटपाची तारीख पुढच्या 2 ते 3 दिवसात जाहीर होऊन पैसे वाटप आणि GR येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे, कारण की आता मार्च महिना सुरू आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता बहिणींना मिळाला नाही, त्यामुळे बहिणी थोड्या नाराज आहेत। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।